बीडच्या गेवराईमध्ये शिवरायांचा पुतळा बसवण्यामध्ये आलेला होता, त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता। आता शिवरायांचा अश्वारूढ पुतळा अधिकृत जागेवरती बसवण्यात येणार, शिवप्रेमींनी माहिती दिली आहे। बीडच्या परळीतील मस्साजोगचे सरपंच पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस। मस्साजोगची निवडणूक बिनविरोध करण्याचा देशमुख कुटुंबियांचा प्रयत्न। संतोष देशमुख यांच्या पत्नींनी सरपंच पदासाठी अर्ज भरलाय। नाशिकमधील बोंधू अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपतेय। अशोक खरातला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करणार। तिसऱ्या गुन्ह्यामध्ये खरात विरोधात काय माहिती मिळाली ही कोर्टाला सांगणार। एसआयटी खरातच्या पोलीस कोठडीची मागणी करण्याची शक्यता आहे। ईडीकडून बोंधू अशोक खरातच्या मालमत्तेची तपासणी सुरू। खरातच्या ईशान्येश्वर मंदिर, फार्म हाऊस, कार्यालयासह वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या जमिनीची ईडीकडून पाहणी। एसआयटी अधिकाऱ्यांसोबत ईडी पथकाची संयुक्त कारवाई सुरू असल्याची सूत्रांची माहिती। पंढरपूर शहरामध्ये एका तरुणीवरती ऍसिड हल्ला। संबंधित पीडित तरुणीवरती उपचार सुरू। ऍसिड हल्ला करून तरुण फरार। सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीचा शोध सुरू। पिंपरी चिंचवडमध्ये पीएचडी विद्यार्थिनीची गळफास घेत आत्महत्या। शास्त्रज्ञ असलेल्या प्राध्यापकाकडून वर्षभरापासून सुरू होता छळ। या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्राध्यापक सहाय्यक संचालक बिन्नी यांना अटक, तर संबंधित तरुणाचा ते गाईड होते। नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपी अश्विनी चेनानीला आज कोर्टामध्ये हजर करणार। चेनानीची पोलीस कोठडी आज संपणार आहे। ऑपरेशन मॅनेजर असलेल्या चेनानीनं तरुणीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका आहे। नाशिकमधील टीसीएस कंपनीमधील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय। केंद्रीय तपास यंत्रणांकडून गोपनीय पद्धतीनं प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। काही खास मॉड्यूल सामील आहेत का याचाही तपास सुरू आहे। वाशिमच्या शेलू बाजार इथं 4 ज्वेलर्सच्या दुकानामध्ये चोरी। पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावरती असलेल्या ज्वेलर्सच्या दुकानामध्ये ही चोरी झाली आहे। शटर तोडून सोनं चांदीचे दागिने लंपास। पोलिसांच्या कार्यक्षमतेवरती सवाल। गोंदियामध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेल्या दोघांची ओळख पटली। अंकुर शहारे आणि रितिका जांभूळकर असं मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत। अरुणा शहारे गंभीर जखमी। लग्न समारंभासाठी स्कूटीनं जात असताना भरधाव ट्रकनं धडक दिल्यामुळे अपघात झाला होता। नांदेडमधील नायगाव तालुक्यामधील रस्त्याची दुरावस्था। 1.5 वर्षांमध्येच लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या रस्त्याला जागोजागी भगदाड पडलाय। रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा। दोषींवरती कारवाईची स्थानिकांची मागणी। नाशिकच्या मनमाडला भीमोत्सवामध्ये ज्ञानेश्वर बावळे महाराजांनी कीर्तनामधून केला जागर। खास शैलीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांवरती प्रकाश टाकला। समाजामधील अनिष्ट रूढी परंपरांवरती कीर्तनामधून घणाघात। राज्यात उन्हाचा तडाखा वाढला। विदर्भामध्ये तापमानाचा पारा 43.1 अंशांवरती। पुढील 5 दिवसांमध्ये कमाल तापमानामध्ये 2 ते 3 अंश सेल्सिअसनं वाढ होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे। नाशिकच्या मालेगावचा पारा 41 अंशांवरती। अवकाळी पावसानंतर मालेगाव शहराचा पारा पुन्हा वाढला। शहरामध्ये उष्माघात कक्ष 20 बेड आरक्षित। धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 38 अंशांवरती। जिल्ह्यातील पाण्याचा साठा कमी होतोय। महत्त्वाच्या 12 प्रकल्पांमध्ये केवळ 53.62% जलसाठा शिल्लक। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।